नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतीय शेअर बाजारामध्ये गेल्या 5 महिन्यांपासून घसरणीचा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्यांसह छोट्या गुंतवणूकदारांनी आपल्या मेहनतीचे पैसेही गमावलेत। बाजारातील या घसरणीच्या ट्रेंडवरती अनेक जण गुंतवणूकदारांना पैसे गुंतवताना काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत। सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अनुक्रमे 13.5% आणि 14.5% इतकी मोठी घसरण झालेली आहे। अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स अगदी 40% घसरलेत। याचा सर्वाधिक फटका हा लहान गुंतवणूकदारांना बसलेला आहे। शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवले तर इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा वेगानं आणि जास्त रिटर्न्स मिळतात, अशा आशेवरती अनेक जण बाजारामध्ये पैसे गुंतवतात। मात्र या सर्वांनाच फायदा होतो असं नाही। शेअर बाजारातील सध्याच्या घसरणीमुळे 16 लाखांहून अधिक रुपयांचं नुकसान झालेल्या एका 28 वर्षीय तरुणानं बुधवारी स्वतःचा जीव घेतला। नाशिकमधील चांदवड तालुक्यातील विटाई गावातील राजेंद्र कोल्हे याने शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली होती। राजेंद्रने स्वतःच्या पगारातून पैसे गुंतवले, मात्र शेअर बाजारातील या घसरणीचा त्याला मोठा फटका बसला। बाजारामध्ये पैसे गुंतवण्यासाठी त्यानं अनेक लोकांकडून पैसे देखील उसने घेतले होते। राजेंद्र हा एका खाजगी गुंतवणूक कंपनीमध्ये काम करत होता। त्यानं पैसे गावी न पाठवता शेअर बाजारामध्ये गुंतवण्यास सुरुवात केली। त्याची ही गुंतवणूक काही लाखांमध्ये पोहोचली होती। दरम्यान बाजार कोसळू लागला आणि त्याचा मोठा फटका राजेंद्रला बसू लागला। त्यानं नोकरी बदलून एका खाजगी बँकेमध्ये देखील काम सुरू केलं होतं। राजेंद्रला बाजारातील घसरणीचा मोठा फटका बसला, ज्यामुळे तो नैराश्यामध्ये गेला होता। बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी त्यानं त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि दुपारी पिंपळगाव बहुला इथे ज्योती विद्यालयाच्या मोकळ्या परिसरामध्ये अंगावरती पेट्रोल ओतून घेत स्वतःला त्यानं पेटवून घेतलं। हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलं। मात्र 90%हून अधिक भाजलेल्या राजेंद्रचा रात्री उशिरा मृत्यू झाला। तर मित्रांनो, ही घटना तुमच्या समोर मांडण्याचं तात्पर्य एवढंच आहे की शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना जपून करावी, शिकून करावी, माहिती घेऊन करावी, नाहीतर एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा। परंतु अशा प्रकारे कोणाकडनंही पैसे उसने घेऊन जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक करता हे लक्षात ठेवा। कारण बाजार आहे तो कधीही कोणाच्या हातात सापडलेला नाही। त्यामुळे जोखीम आहे आणि आपण जपूनच गुंतवणूक करायला हवी। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।